जाऊ आपण मैदानामध्ये. 4 बॉलरचा वापर. तुषार सर, 4 बॉलरचा वापर तुम्हाला करावा लागेल हे सामने पहा. हे 5 षटक टाकण्यासाठी एकाला 2 ओव्हर आणि 1-1-1 असं समीकरण आपण पाहतो इथे असेल. आणि हा 5 षटकांचा सामना आपण पाहतो मैदानामध्ये. आपण लगेच सुरू करून घेऊ. खूप महत्वाची लढत आता या दोन्ही संघांमध्ये आपल्याला बघायला मिळेल. 5 षटकांचा सामना, अगदी 30 चेंडूचा खेळ आपल्याला बघायचा आहे. अविनाश आमले आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन आपण पाहतो तो खेळाडू गोलंदाजी मार्कवरती. 5 चेंडूला वळण देण्याची ताकद ह्या खेळाडूच्या मनगटामध्ये आहे. चेंडू स्विंग करण्याची ताकद ह्या खेळाडूच्या मनगटामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तो खेळाडू ज्यावेळेस चेंडू टाकतो त्यावेळेस चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी दिशा बदलणारे चेंडू अविनाश आमले आपल्या हातामध्ये टाकत असतो आणि समोरच्या फलंदाज अर्थात सागर, 5 जागच्या जागी सागरला आतापर्यंत उभं करून ठेवण्यामध्ये अविनाश आंबलेला आपण पाहतो. या ठिकाणी नक्कीच यश संपादन झालं होतं. हा मिड विकेट मध्ये हा चेंडू एका क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली तरी दुसऱ्या क्षेत्ररक्षकानं बघा ती चूक सावरली आणि तिथे आपण पाहतो तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊ दिला नाही. सामन्याला ही सुरुवात आहे. आज दिवसभरामधले आपण बरेचसे सामने बघितले. आता हा 5 षटकांचा अवघा सामना आपण पाहतोय. शिंदवणे प्रीमियर लीग मिस टाइम फटका चेंडू हायू मध्ये मात्र 1 2 3 4 क्षेत्ररक्षक तिथे होते आणि 4 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये तो चेंडू लँड होतोय. आता अविनाश आंबले आपण पाहतोय तो संघ याआधी किती चेंडू राखून सामना जिंकला हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि आता या सामन्यामध्ये सुद्धा वा यावेळेस आडवा बॅटने खेळला हा फटका आणि खूप जास्त ताकद या तडाख्यामध्ये आहे आणि मिड विकेट हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय. खणखणीत आणि सनसनीत हा फटका षटकार आहे. मेनपंचांचा डिसिजन षटक क्रमांक 1 चा खेळ आपण पाहतो मैदानामध्ये संपला जाईल. एक षटकाचा खेळ संपतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलीवरती मी जातो. 8 धावा अविनाश आंबले आपण पाहतो इथे 8 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च करत आहे. 8 धावा धावपलीवरती तुम्हाला इथे बघायला मिळतील पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपल्यानंतर. तुम्ही पहा आतापर्यंत चांगली गोलंदाजी बऱ्याचशा गोलंदाजांनी केली. तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर गेलात तर वेस्ट इंडिजचा PV सिमन्सनं पाकिस्तान विरुद्ध सिडनी येथील एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये 1992-93च्या वर्ल्ड कप सिरीजमध्ये सर्वात किफायतशीर गोलंदाजी केली होती. यावेळेस गॅप गॅप क्षेत्ररक्षक आणि वा चांगला स्टॉप बाद या खेळाडूचा तिथे तुम्हाला बघायला मिळाला. तो डीप लॉग ऑनला उभा होता तो मुन्ना, तो तिथून पहा तो खूप धावत डीप लॉग ऑफला आला आणि तो डीप लॉग ऑफ चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणारा चेंडू त्यानं थांबवला आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण बाद मुन्नाचं आपल्याला इथे पाहायला मिळालं. हा चेंडू दीप थर्डमॅन फक्त ढकलून दिला होता आणि तिथे माहिती आहे डिक्लेरेशन एरिया आहे त्या कारणाने तिथे 2 धावा आपण पाहतोय त्या ठिकाणी मिळतील. पण आता ओपनच्या ज्या स्पर्धा तुम्ही बघा, हाफपे टेनिस क्रिकेटच्या ज्या स्पर्धा असतात, एक स्पर्धा अशीच एक हाफपे टेनिस क्रिकेटची स्पर्धा होती आणि तिथे पाठीमागे 2 धावा डिक्लेअर होत्या. फायनल मध्ये एका खेळाडूने काय केलं तिथे पाठीमागे चेंडू मारून मारूनच सामना जिंकवला. त्यांनी पुढे कधी एकही चेंडू मारला नाही. हा चेंडू मात्र आपल्या रोडच्या पलीकडे जाईल याचा अर्थ इथे 4 धावा आपण धावपलीवरती घेऊ आणि ह्या 4 धावाने धावपलीक अर्थ दुहेरी अंकामध्ये तर नक्कीच केव्हाच पोहोचला असेल. 15 धावा धावपलीवरती इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे. 15 धावा धावपलीवरती ही एक चांगली गोलंदाजांचं काम सुद्धा आपण आज दिवसभरामध्ये बघितलंय आणि धावांचा खूप मोठा पाऊस सुद्धा तुम्हाला याच मैदानावरती बघायला मिळालेला आहे. मिड विकेट मध्ये हा चेंडू पहा क्षेत्ररक्षक इथे कुठेतरी 1-2 धावा आपण पाहतो समोरच्या संघाला मिळाल्या असतं. तिथे पाहतो क्षेत्ररक्षकाला चेंडू शेवटपर्यंत सीमारेषेच्या आतमध्ये थांबवता आला नाही आणि तिथे समोरच्या संघाला अक्षरशः 4 धावा मिळाल्या. मी सांगितलं एक धाव ही खूप महागडी असते. एक धाव सुद्धा या प्रत्येक सामन्यामध्ये खूप महत्वाची आहे. एक धावेचं महत्व सुद्धा खूप वाढलं जातं. वाईड यॉर्कर ऑफ स्टंपवरती वाईड यॉर्करचा हा प्रयत्न तुम्हाला इथे बघायला मिळाला. खोलवर पद्धतीचा हा चेंडू काही हा एक चेंडू गोलंदाजाकडे असतो की तो गोलंदाज हा चेंडू टाकून वाचू शकतो की सहजासहजी फलंदाजाला या चेंडूवरती मोठा फटका खेळायला येत नाही. मात्र एक हा चुकीचा चेंडू, एक चुकीचा टप्पा आणि त्या चुकीचा एक खरपूस समाचार पाहिजे सागर घेईल आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकून सुद्धा देईल. षटकार आणि षटक क्रमांक 2 संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलीवरती आपण पाहतोय धावपलक जो जाऊन पोहोचतोय
25 धावा. सागर बघा, गेली काही सामने सागर शांत होता, मात्र आता मात्र सागरनं इथे सुनामी मध्ये त्याचं रूपांतर व्हायला सुरुवात झालेली आहे. सागर का एक झोका आता है वो सबको तबाह कर देता है, उसे लोग सुनामी कहते हैं. आणि ती सागर नावाची सुनामी तुम्हाला आता मैदानामध्ये बघायला मिळेल. बूंद बूंद से बनता है सागर. 1992-93च्या वर्ल्ड कप मध्ये मी सांगितलं, सिरीज मध्ये सर्वात किफायतशीर गोलंदाजी केली होती सिमन्सनं. 10 षटकामध्ये 8 निर्धाव षटकं त्याने टाकली होती, 3च धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि 4 बळी त्याने घेतले होते. भारताकडनं सर्वात किफायतशीर गोलंदाजी करताना डावखोरा फिरकीपट्टू बिशन सिंग बेदीनं 1975च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये पूर्व आफ्रिकेविरुद्धामध्ये लीड्स येथे 12 षटकं त्यानं टाकली होती. तर त्यामधली 8 त्यानं निर्धाव षटकं टाकली होती आणि त्यामध्ये फक्त त्यानं 6 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यामध्ये त्यांनी एक बळी सुद्धा घेतला होता. अशी कामगिरी तिथे आपण पाहिलं तर भारताचा डावखोरा फिरकीपट्टू बिशन सिंग बेदीनं केली होती. आणि आजही तुम्हाला एक चांगले चांगले किफायतशीर गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळालेले आहेत. 25 धावा धावपलीवरती आहे. जाऊ पुन्हा एकदा आपण पाहतो सामन्यामध्ये सुरुवात सामन्याला होतीये. 25 रन्स ऑन बोर्ड. 25 धावा धावपलीवरती इथे तुम्हाला बघायला मिळतील. या वेळेस एक मिसटाईम फटका आणि झेल टिपण्याचा कदाचित प्रयत्न हा झाला नाही. जो विकेट किपरच्या पाठीमागे फर्स्ट स्लिप मध्ये जो खेळाडू आहे त्यानं प्रयत्न तर केला असता तर कदाचित त्याच्या प्रयत्नाला यश मिळालं असतं. कारण मी सातत्यानं सांगतो, प्रयत्नार्थी परमेश्वर. तुमच्या हातामध्ये एक ऑप्शन आहे, तुम्ही सातत्यानं प्रयत्न करा. तुकोबारायांनी सांगून ठेवलं होतं, देव पहाया गेलो आणि देवाची होऊन आलो. तुम्ही देवापाशी जाईपर्यंत माणूस आहात. एकदा तुम्ही देवापाशी गेलात की तुम्हीच देव झालात. तुम्हाला काय व्हायचं हे एकदा तुम्ही ठरवलं की तुम्ही तिथेच 50% यशस्वी झालात. आधी तुम्हाला ठरवता येणं फार गरजेचं आहे. काही लोकांना टार्गेट नसतात, ध्येय नसतात, त्यामुळे ते सातत्यानं कुठेही भरकटत असतात. त्याच्यामुळे आधी तुम्हाला तुमच्या पुढे समोर ध्येय असणं फार गरजेचं आहे. सागर फुल टॉस हा चेंडू सागरसाठी. सागराच्या बेधुंद लहरी तर कधी माग तर कधी पुढे व्हायचं असतं. असा हा सागर तुम्हाला स्ट्राइक एंडला बघायला मिळेल. यावेळेस फुल टॉस शफल केलं होतं या चेंडूवरती आणि बंदुकीतून सुटलेली गोळी ही सुसाट सीमारेषे लागला होती. 4 रन. या चौकाराच्या साहाय्याने आपण धावपलकीवरती मी जातो. 34 धावा धावपलकीवरती आपण पाहतो. आता इथे जाऊन पोहोचलेला हा धावपलक आपल्याला बघायला मिळेल. 34 रन्स ऑन बोर्ड. 34. पुन्हा एकदा आपण पाहतो सामना सुरू आहे. पाहता ही फार मोठी शर्यत ह्या दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये आहे आणि आता या शर्यतीमधून कोणता संघ विजयी होणार या प्रश्नाचं उत्तर आपण वेळेवरती ढकलून देऊ. कारण वेळेमध्ये इतकी ताकद आहे की काही प्रश्नांची उत्तर तुम्ही वेळेवरती ढकलून द्या. बॉल देऊ का? जुना बॉल द्या. बॉल दिला जाईल जुना. बॉलला सुद्धा खूप महत्व आहे टेनिस क्रिकेट मध्ये.
पॉइंट जितक्या वेगात चेंडू टाकला होता अविनाश आंबलेनं तितक्याच वेगात त्या खेळाडूनं सुद्धा खेळला आणि हा चेंडू डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर गेला. 4 धावा आपण पाहतो इथे मिळतील. की खूप मोठी शर्यत ह्या दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये आहे. 5 किलोमीटर पळलेल्या खेळाडूला विचारा की बाबा तुझ्या विजयाचं रहस्य काय, तर तो 5 किलोमीटर पळलेला खेळाडू विजयाचं एकच रहस्य सांगेल की मी कुठेही थांबलो नाही. धावपलिकेवरती जाऊ. 38 धावा धावपलिकेवरती आहेत. स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू की 5 किलोमीटर पळलेला खेळाडू विजयाचं एकच रहस्य सांगतो की मी कुठेही थांबलो नाही, सातत्यानं प्रयत्न करत राहिलो आणि माझ्या त्या प्रयत्नांना यश येत गेलं. त्यासाठी घेतलेलं माझे अफाट कष्ट, अफाट मेहनत आणि त्या यशाचं फळ सुद्धा तिथे त्याला मिळतं. आणि इथे सुद्धा आता ह्या दोन बलाढ्य मोठ्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये खूप चांगली लढत तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे बघायचं आता या दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये असणारी झुंजीमध्ये कोणता संघ विजयी ठरेल. सागरचा मिसटाइम फटका, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि पुन्हा एक साधा सोपा झैल हातामधून आपण पाहतोय निसटतोय. आता जी बुद्धिमत्ता दाखवून देतात ते बुद्धिमान नव्हे. आपली बुद्धिमत्ता न दाखवता त्या बुद्धीनं चालतात, वापर करतात आणि आपला फायदा करून घेतात ते खरे बुद्धिमान. इथे आपला फायदा पाहिजे तर हे खेळाडूंना माहिती आहे. एक झेल सोपा होता, तो झेल त्यांच्या हातामधून निसटला. हरकत नाही, झेल जरी सुटला असला तरी सामना अजून शिल्लक आहे. मी सांगतो चुका होणार आहेत, कारण कोणताच माणूस हा परिपक्व नाही. कोणताच माणूस या जगामध्ये परिपक्व नाही. षटक क्रमांक संपतोय. 2 धावा मी घेतोय, धावपलीवरती घेईल आणि ह्या 2 धावेने धावपलक पुढे सरकतोय, धावपलीवरती जाऊन पोहोचतोय. 44 धावा. किंवा कोणताही माणूस परिपक्व कधीच नाही. एखादा माणूस एखाद्या विषयात पीएचडी करतो म्हणजे तो त्या विषयात पारंगत झाला, मात्र त्याला बाकीच्या विषयाचं नॉलेज थोडंसं कमीच आहे. त्यामुळे जरी चुका झाल्या तरी त्या चुका सुधारण्याचं कामही तुम्हालाच करावं लागेल. देह गाठायचंय, मग चालत राहा. मग खडे आडवे येतील, ते खडे उचलून साईडला ठेवा. चालता चालता एखादा मोठा दगड तुमच्या समोर आडवा येईल. आता मोठा दगड आडवा आल्यानंतर काय करायचं, त्या दगडावरती उभा राहा, स्वतःची उंची वाढवा आणि सातत्यानं पुढे चालत राहा. सागरचा हा फटका मिडविकेट मध्ये. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत खूप उशीर होतोय, कारण हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावा. या 4 धावा धावपलीवरती मिळाल्यानंतर मला वाटतं आपण 44 मध्ये 4 धावा ऍड केल्यानंतर 48 धावा धावपलीवरती. 48 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक कदाचित हे शेवटचं सुरू झालंय, कारण हा 5च षटकांचा सामना आहे. त्यामुळे हे 5च षटक आपण पाहतोय. शेवटचं आणि अंतिमचं षटक तुम्हाला इथे धावपलीवरती बघायला मिळतंय. हा चेंडू बॅकफुटवरती जात पुन्हा एकदा थोडासा हवेमध्ये गेलेला हा चेंडू. क्षेत्ररक्षक नाही तिथे दूरवरती कुठेही. आता हा स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक मला वाटतं स्वतः गोलंदाज पुरेपूर चेंडू पर्यंत जाऊन पोहोचला. त्यानं चेंडू थांबवला आणि त्यानं फेक केली अविनाश आंबलेकडे. तो विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आज संघनायकाची भूमिका बजावतोय. संघनायकावरती खूप जबाबदारी असते मोठी. 50 धावा धावपलिकेवरती बघा या 2 धावेनं संघाचा अर्धशतक या ठिकाणी पूर्ण होतोय. हा चेंडू जास्त उंची त्याने घेतलेली आहे आणि इथे आपण पाहतोय झेल टिपला आणि सागरचा खेळ इथे संपतोय. जरी सागर बाद झाला असला तरी ज्याला सागरचं जे काम होतं ते त्यानं केलं. त्याचं जे काम होतं त्याला त्याची जी जबाबदारी त्याच्याकडे संघनायकाने दिली होती, ती संघनायकाने दिलेली जबाबदारी सागरनं पार पाडली आणि त्यानंतर तो आता या शेवटच्या षटकामध्ये बाद होतोय. मात्र एक चांगला संघ स्कोर त्यांनी आतापर्यंत उभा केलाय. 50 धावा धावपलिकेवरती शेवटच्या षटकाचा खेळ सुरू असताना. मी सांगितलं तुमच्याकडे टार्गेट असणं फार गरजेचं आहे, तुमच्याकडे ध्येय असणं फार गरजेचं आहे. पहिल्यांदा आपल्याला काय व्हायचंय हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. अनेक लोकांना ध्येय नसतात, ते सातत्यानं फक्त भरकटत राहतात. इथं जावं की तिथं पोहोचावं. यशस्वी तेच होतात जे अर्जुनासारखे फक्त पक्षाच्या डोळ्यावरती नजर ठेवतात.
त्यांना दुसरं काही दिसत नाही. वा, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं आकाशाला गवसणी घालणारा हा सुद्धा एक अफलातून फटका आहे. आणि इथे सुद्धा 6 धावा आपण पाहतो. इथे समोरच्या संघाला खणखणीत हा षटकार. या 6 धावा धावपलकीवरती आपण घेऊ. 56 धावा धावपलकीवरती आपण ह्या 6 धावेनं पहा 56 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकातले काही चेंडू आपण पाहतो अजून मैदानामध्ये शिल्लक आहेत. आडव्या बॅटनं हा फटका मिड विकेट मध्ये आपण पाहतो. हा चेंडू धावबादची कदाचित इथं संधी उपलब्ध झालेली आहे. आणि इनिंग क्रमांक 1 चा खेळ आपण पाहतो इथे संपतोय. एक इनिंगचा खेळ संपतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती मी जातो. 57 धावा धावपलकीवरती बनवतायत. तर येणाऱ्या 30 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 58 धावींची गरज. पहा अविनाश आमले आणि टीमला असेल. त्यामुळे बघू 30 चेंडूंचा खेळ यानंतर आपल्याला मैदानामध्ये बघायचा आहे की कशा पद्धतीने या 30 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये होणार आहे. तीस चेंडू आणि 58 धावींची गरज. सामन्याला होणारी सुरुवात पुन्हा एकदा आपण पाहू मैदानामध्ये. पहिल्या क्रमांकाची जोडी मैदानामध्ये आपण पाहतो इथे उतरते. हा चेंडू लॉग ऑफ आणि बघायचे हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर येईल. आणि पहिल्या चेंडूवरती मिळालेला एक खणखणीत आणि एक सनसनीत हा फटका चौकार. आणि चौकाराच्या सायनं झालेली सुरुवात तुम्ही मैदानामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आता ह्या जोडीवरती खूप मोठी जबाबदारी आपण पाहतोय. नक्कीच 58 धाव्यांची गरज असताना ह्या जोडीचा खेळ कितीपर्यंत आपण पाहतो. ही जोडी किती धावींची भागीदारी आपण पाहतो ही जोडी बनवली यावरती बरंचसं विजयाचं समीकरण आपण पाहतो डिपेंड असेल. तो फलंदाजी करतोय तो त्या संघाची. आणि पाच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर जितक्या लवकर तुम्हाला ही जोडी तो फोडता येईल तितक्या लवकर तुम्हाला ही जोडी फोडण्याचं काम मैदानामध्ये करावं लागेल. कारण ही जोडी 1-2 ओव्हर जरी मैदानामध्ये थांबली, अजून 2-3 ओव्हर जरी हे खेळाडू मैदानामध्ये थांबले, एका साईडनं जर सेट झाले तर सहजासहजी सामना आपल्या खिशामध्ये घालून माघारी येण्याची ताकद ह्या खेळाडूंकडे आहे.
त्यामुळे बघायचं आता ह्या दोन खेळाडूंचा खेळ कशा पद्धतीने इथून पुढे आता सुरू असणार आहे. आता अविनाश स्ट्रायकेनला आज संघाचं संघनायक पद त्याच्याकडे आहे आणि ज्यावेळेस नेतृत्व त्याच्याकडे असतं त्यावेळेस त्याची जबाबदारी सुद्धा खूप महत्वाची आहे आणि जबाबदारी वाढलेली आहे. त्यामुळे बघायचं अविनाश शांबळे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि मिड विकेट मध्ये टिपलेला जाईल आणि अविनाश शांबळे संघनायक शून्यावरती बाद. शून्यावरती बाद इथे अविनाश आंबळेचा खेळ इथे संपुष्टात येतोय. आज गरज होती संघासाठी आणि आज गरज असताना मात्र पाहतो शून्यावरती कोसळतोय. तर आता त्या खेळाडूची जागा भरून काढण्यासाठी नवीन खेळाडू मैदानामध्ये. रिटायरमेंट फॉर्म भरून घ्या. रिटायरमेंट फॉर्म भरून घ्या. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतोय पॉइंट मध्ये. या चेंडूवरती पाहू किती धावा आपण पाहतो या ठिकाणी मिळतील. षटक क्रमांक 1 चा खेळ आपण पाहतो इथे संपतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलीवरती एकेरी अंकामध्ये असणारा धावपलक 9 धावा धावपलीवरती आहेत. आता आपण पाहू समीकरण अजूनही 24 चेंडू मैदानामध्ये शिल्लक राहतील आणि 24 चेंडू मध्ये 49 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. 24 चेंडू आणि 49 धाव्यांची गरज पहा सामना जिंकण्यासाठी मैदानामध्ये. महत्वाचा सामना या दोन्ही संघांसाठी कारण लीग पद्धत जरी असली तरी प्रत्येक सामना हा लीग पद्धतीमधला खूप महत्वाचा असतो आणि त्यामुळे आता बघायचं 24 चेंडू आणि 49 धाव्यांची गरज असताना अविनाश आंबळे ज्यावेळी शून्यावरती बाद झाला तर हा किती मोठा धक्का त्या संघासाठी असेल कारण त्या खेळाडूची ताकद आपल्याला माहिती आहे. तो खेळाडू बरंचसं क्रिकेट ओपन टेनिस क्रिकेट ज्याने खेळलेलं आहे आणि आज संघासाठी गरज असताना तो संघासाठी जास्त कामगिरी चांगली करू शकला नाही आणि शून्यावरती कोसळल्या कारणाने आता बाकीच्या खेळाडूंवरती जबाबदारी जास्त येऊन ठेपलेली आहे. त्यामुळे आता हा किल्ला सर करण्यासाठी खूप मोठी चुरस या दोन संघांमध्ये तुम्हाला बघायला मिळेल कारण आजच्या जगामध्ये किल्ला बांधतो कोणाला महत्व नाही, किल्ला जिंकतो कोणाला फार महत्व आहे. आणि शिंदवणे प्रीमियर लीग 2020 या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं किल्ला कोण जिंकणार हा एक मोठा प्रश्न आणि सतीशनं टिपलेला झेल आणि धक्का क्रमांक 2 इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक हा दुसरा. अठ्ठावन्न धाव्यांचं टार्गेट घेऊन उतरलेला हा संघ मैदानामध्ये आता कुठेतरी स्ट्रगल करायला सुरुवात करतोय. पहा कोणताही खेळाडू मैदानामध्ये थांबायला तयार नाही. मानेमधनं ज्यावेळेस सिक मनी गळाला ना त्यानंतर पहा संघाची झालेली परिस्थिती तुम्हाला बघायला मिळेल. आता इथे महत्वाचं काय इथे पहा तुम्ही समोरच्या संघाला जर अशा विकेट देत राहिला तर समोरचा संघ कधी वर्चस्व प्रस्थापित करेल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. त्यामुळे आता पहा जीवनाच्या शर्यतीमध्ये कधी तुम्ही दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नका. तुम्हाला पळायचंच असेल तर तुम्ही स्वतःला जिंकण्यासाठी पळा. आता पहा 58 धाव्यांचं टार्गेट
अवघड जरी वाटत असलं तरी अशक्य ते कधीच नाही. नथिंग इज इम्पॉसिबल. या जगात अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही. षटक क्रमांक 2 पाहता पाहता संपलं सुद्धा आणि षटक क्रमांक 2 चा खेळ संपल्यानंतर धावपलकीवरती पहिल्या ओव्हर मध्ये 9 होत्या आणि दुसऱ्या ओव्हर संपल्यानंतर सुद्धा 9 धावा आहेत. म्हणजे मेडन ओव्हर तुम्हाला पहिल्या दिवसामध्ये शिंदवणे प्रीमियर लीग 2020 मध्ये बघायला मिळाला. 6 चेंडूंनी धाव टाकलेत बघा या गोलंदाजानं. 9 धावा, 18 चेंडू आणि 49 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी आता इथून पुढे मैदानामध्ये. 18 चेंडू आणि 49 धावा. बघा आता धावपलक पहा जरी थोडा कठीण वाटत असलं तरी त्या धावपलिकेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न संघाला करावा लागेल. की आता 18 चेंडू आणि 49 धावींची गरज असताना थोडंसं अवघड जरी आव्हान वाटत असलं तरी ते अशक्य असं नाही. परिस्थिती केव्हाही बदलू शकते. पहा जरी तुम्हाला त्या धावपलक बनवता आला नाही तरी त्या धावपलिकेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. कारण तुम्ही हे पॉइंट टेबल अर्थात लीग पद्धत खेळताय, साखळी पद्धत खेळताय आणि साखळी पद्धत ज्यावेळेस तुम्ही खेळता त्यावेळेस एक एक धाव सुद्धा खूप महत्वाची आहे. कारण नेट रन रेटचा ज्यावेळेस विषय येतो, ज्यावेळेस आपण नक्कीच पॉइंट टेबल कडे जातो. पॉइंट टेबल मध्ये कित्येक वेळा मी पाहिले 0.0011 म्हणजे एक थोड्याशा फरकानं संघांना अर्थात या स्पर्धेच्या कित्येक मोठ्या स्पर्धेच्या बाहेर जावं लागलेलं आहे. हा चेंडू बॅकफुटवरती जात आडव्या बॅटने खेळला फटका मिड विकेट मध्ये तुम्हाला इथे पाहतोय आपण. आणि इथे पहा अपील मेन पंचांकडे आणि अजून एक फलंदाज बाद. परिस्थिती सुधारायला तयार नाही. कोणाची नजर लागली माहित नाही. संघाला मात्र इथे नजर लागतीये. कारण जो खेळाडू ज्या वेगाने मैदानाच्या आतमध्ये जात आहेत त्याच वेगाने ते मैदानाच्या बाहेर येत आहेत. जास्त वेळ कोणी थांबत नाही. राहुल हा नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता खेळण्यासाठी उतरेल. राहुल हा नवीन खेळाडू तुम्हाला आता नॉन स्ट्रायकिंगला खेळायला पाहायला मिळेल. यावेळेस ऑफ स्टंप थोडासा टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा हा चेंडू होता. एक पुरेपूर आपण पाहतो इथं हा चेंडू बॅटवरती मुन्नाच्या आला नाही. आता मुन्ना हा प्रत्येक चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. धावपलीवरती 2.5 षटकांचा खेळ आपण पाहतो मैदानामध्ये संपलेला आहे. आता हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका होता. एकच सिंगल इथे मिळेल आणि हा एका सिंगलच्या साहाय्याने आपण पाहतो षटक क्रमांक संपलं जाते. ते 3 क्रमांकाचं 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीवरती धावा आहेत 12. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा तुम्हाला बघायला मिळतील. तर 12 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 46 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. 12 चेंडू आणि 46 धावा. सामना अगदी आता थोडासा आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या साईडनं झुकताना तुम्हाला बघायला मिळेल. मात्र अजूनही 12 चेंडू आणि 46 धाव्यांचं समीकरण असताना अजूनही सामन्यामध्ये कदाचित परिस्थिती बदलू शकते. कारण मी आधीच सांगितलं जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत परिस्थिती आपण निकाल स्पष्ट करणार नाही. मुन्ना बराच वेळ प्रयत्न करत होता मोठा फटका खेळण्याचा, त्याला यश येत नव्हतं. मात्र या चेंडूवरती त्याचा बॅटवरती 5 चेंडू परफेक्ट मिडल झाला आणि तो मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर सुद्धा गेला आणि तिथे षटकार मिळाला. प्रयत्न करत होता परंतु त्याला यश येत नव्हतं. आणि मी सातत्याने पहा की आपण पाहतो की तुम्ही प्रत्येक चेंडू हा षटकार खेळू शकत नाही. जो चांगला चेंडू आहे त्या चांगल्या चेंडूला मान सन्मान देण्याचं काम सुद्धा तुम्हालाच करावं लागणार आहे. जर तुम्ही चांगल्या चेंडूचे छेड काढण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्याची नुकसान भरपाई सुद्धा करून द्यावी लागेल. ब्लॉक हॉल पद्धतीचा एक खोलवर पद्धतीचा हा चेंडू तुम्हाला इथे बघायला मिळाला. मात्र तिथे कुठेही मुन्नाला धोका झाला नाही. हा चेंडू स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज आपण पाहतो हा चेंडू थांबवतोय. मुन्नाचा हा फटका क्षेत्ररक्षक सागर समोर आहे आणि एक सोपा लॉलीपॉप जाईल आपण पाहतोय सागर साठी. आणि हा 5वा धक्का
म्हणजे निम्मा संघ कोसळतोय इथे आपण पाहिलं. 5 फलंदाज बाद होऊन तब्बू मध्ये येऊन आता आराम करतील आणि मुन्नाची जागा भरून काढण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू मनोज हा खेळाडू तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी पाहायला मिळेल. ज्या खेळाडू चुका ज्या बऱ्याचशा चुका आता फलंदाजी करणाऱ्या टीमने केल्या, कोणी थांबत नाही. एक मोठे मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये 5 खेळाडू बाद होऊन माघारी आलेत आणि इथे तुम्ही पहा षटक क्रमांक 4 चा खेळ आपण पाहतो इथे संपतोय. आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये 39 धावींची गरज अजून इथून पुढे आहे. 6 चेंडू आणि 39 धावींची गरज असेल की ज्या चुका बाकीच्या खेळाडूंनी केल्या त्याच चुका आपण पाहतोय सगळे खेळाडू करत राहिले आणि कुणालाही जास्त वेळ मैदानामध्ये थांबता आलं नाही. संघाचा संगणक ज्यावेळेस ती शून्यावरती कोसळला त्यानंतर बाकीच्या खेळाडूंनी सुद्धा सहजासहजी हार बांधली आणि आता कुठेतरी तो संघ तुम्हाला बॅकफुट वरती बघायला मिळतोय. हो, फेक आपण पाहतोय गोलंदाजाकडे चांगली फेक होती, तिथे चांगलं कलेक्शन त्या गोलंदाजाचं तुम्हाला पाहायला मिळालं. सतीश गोलंदाज आहे. ऑफ स्टंप वरती ठेवलेला हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपण पाहतो इथे. समोरचा संघ आपण पाहिलं जो क्षेत्ररक्षण करतोय, खूप चांगलं काम त्यांना पहिल्या ओव्हरपासून ज्यावेळेस अविनाश आंबळेला त्यांनी शून्यावरती बाद केलं त्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि तो आत्मविश्वास अजून तरी कमी झाला नाही. लेट पण थेट थोडा उशिरा का होईना एक षटकार आपण पाहतो इथे खेळण्यात येतोय. मनोजच्या बॅट मधून निघलेला तो षटकार आहे. वार्ड क्रमांक 1 विरोधामध्ये वार्ड क्रमांक 2 यानंतर होणारा सामना असेल. वार्ड क्रमांक 1 चे संघनायक आपल्याला विनंती की आपण ताबडतोब इथे टॉस करण्यासाठी या. अजून आपला टॉस झालेला नाही. चला लवकरात लवकर या, आपण टॉस करून घ्या. हा सामना संपतोय इथे आणि सामना जिंकला